नमस्कार. युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खास मुलाखतीमध्ये भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 5 मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ डॉक्टर पल्लवीताई बानोले. तर मग चला भेटूया डॉक्टर पल्लवीताई बानोले ना. नमस्कार पल्लवीताई. नमस्कार. तर पल्लवीताई, तुमच्या यशाबद्दल तुमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ताई, तुम्ही डॉक्टर म्हणून काम करत असताना राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला? हे बघा ताई, डॉक्टर म्हणून काम करीत असताना रुग्णांवर उपचार करणे, मुलांचं संगोपन करणे हे तर माझं रुटीन सुरूच होतं. पण असं लक्षात आलं की राजकारणामध्ये 50% आरक्षण आहे महिलांना आता. हो. आणि डॉक्टर साहेब आज पाहता तर 20 वर्ष झालेत राजकारणात आहेत आणि 6 वर्ष ते बीजेपीचे शहराध्यक्ष राहून गेले आणि आता सध्या सक्रिय कार्यकर्ते म्हणून आहेत. तर आम्हाला 2 वेळेस संधी चालवून आली होती, पण त्यावेळेस आम्ही नकार दिला. तिसऱ्यांदा मात्र मागूनही आम्हाला तिकीट मिळालं नाही. चौथ्यांदा मग डॉक्टर साहेबांनी तिकीट मिळवण्याकरता पराकाष्ठाचे प्रयत्न केलेत आणि त्यांनी मला विचारले, राजकारणात येण्याबद्दल विचारणा केली असता मी त्यांना हो म्हटले. कारण मी डॉक्टर म्हणून काम करत असताना माझं असं लक्षात आलं की रुग्णांवर उपचार करीत असताना सामाजिक समस्या आम्हाला जवळून पाहता आल्या आणि आजाराचे मुख्य कारण नुसतं वैयक्तिक नसून त्यामागे अस्वच्छता, गरिबी किंवा मग अपुरी आरोग्य सेवा असते. आणि या जाणीवेतूनच एक सामाजिक कार्य म्हणून, एक व्यापक मंच म्हणून मी राजकारणाकडे वळावे असं मला वाटलं आणि मी डॉक्टर साहेबांना हो म्हटले आणि योगायोग म्हणून आणि डॉक्टर साहेबांची इच्छा म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. 2025च्या निवडणुकीमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या मतांनी निवडून आल्या. जेव्हा तुम्हाला ही बातमी कळाली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल सर्व मतदारांच्या, प्रभागातील सर्व मतदारांचे मी आभार मानते आणि हा माझा मोठा सन्मान आहे. आणि त्यांनी आता ही माझी सुद्धा मोठी जबाबदारी आहे आणि जनतेची अपेक्षा पूर्ण करण्याकरिता मी प्रामाणिकपणे काम करेन. निवडणुकीच्या काळातील आपल्याला कोणता अनुभव खास आवडतो? अच्छा, निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान प्रत्येक घरोघरी जाऊन भेट देणे, त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हे तर सुरू होतेच. पण एक सर्वात जास्त जो अनुभव मला आवडला तो म्हणजे की एका मतदारांच्या घरी मी गेली असता तिथल्या महिलेने मला सांगितलं की लहानपणी मी माझ्या मुलाला तुमच्याकडे आणले असता तुमच्या डॅन्ड्रफच्या ट्रीटमेंट मला अगदी माझ्या मुलाला आतापर्यंत रिलीफ आहे, परत आणायची गरज नाही पडली. हे ऐकून मला एकदम आनंद झाला. चला, म्हणजे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे हे मला त्यातून कळालं. ताई, तुम्ही नगरसेविका तर झाल्याच, तुमच्या या वैद्यकीय क्षेत्राचा कुठेतरी नागरिकांना फायदा होऊ शकतो का? हो, नक्कीच फायदा होईल ना. कारण एक डॉक्टर या नात्याने महिलांच्या आरोग्य समस्येकरिता त्यांची नियमित आरोग्य तपासणी शिबिरे घेणे, तसेच गर्भवती महिलांकरता सकस आहार योजना व सॅनिटरी नेपकिन्स अल्प दरात उपलब्ध करून घेणे यावर माझा विशेष भर राहील. ऍडव्होकेट संजय पोकळे हे मराठा समाजातून बिलॉंग करतात. निवडणुकीच्या दरम्यान यांनी जो पक्षप्रवेश केला, या पक्षप्रवेशामुळे तुम्हाला कुठेतरी फायदा झालाय का? हो, त्यांचा पक्षप्रवेशाचा मला नक्कीच फायदा झालेला आहे. बीजेपीला बळकटी मिळाली आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आणि माझ्या विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची मतं वगैरे मला पडली बऱ्याच प्रमाणात. पल्लवीताई, युवा क्रांती न्यूजच्या वतीने तुमच्या प्रभागामध्ये जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की कुठेतरी तुमच्या विरोधकाचा पडदा जड होता, पण निकालाच्या दिवशी तुम्ही अतिशय प्रचंड मतांनी निवडून आल्या आणि तुमचा विजय झाला. याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती? आनंदाची प्रतिक्रिया होती. नक्कीच यात डॉक्टर साहेब आणि आमचा जो जनसंपर्क आहे भरपूर प्रमाणात आणि जो आमचे प्रत्येकाशी जे चांगले संबंध आहेत ते तर कारणीभूतच आहेत. शिवाय विविध क्लबच्या वतीने आम्ही दोघंही सामाजिक कार्य करीत असतो. अखिल भारतीय कलाल समाजाचे ते अध्यक्ष राहून गेलेत. मी सुद्धा शेगाव कलाल समाजाचे अध्यक्ष राहून गेलेले आहे आणि सोबतच निवडणुकी दरम्यान आमदार संजय भाऊ पोटेंची जी भैरव चौकामध्ये सभा झाली होती त्याचाही मोठा प्रभाव होताच आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मला विजयरूपी यश मिळाले. पल्लवीताई, या मुलाखतीद्वारे तुम्ही तुमच्या प्रभागातील जनतेला काय संदेश द्याल? मी तुमची लोकप्रतिनिधी आहे आणि आता मी तुमची नगरसेविका आहे
प्रभागातील कुठल्याही समस्या माझ्यापर्यंत पोहोचवा. नगर परिषद प्रशासनाच्या साह्याने मी त्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा विश्वास संपादन करेल. पल्लवीताई, युवा क्रांती न्यूजच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ह्या होत्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर पल्लवीताई बानोले. अशाच खास मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. युवा क्रांती न्यूज साठी मी शीतल निकम. धन्यवाद.